सदाभाऊंनी काही मुद्दे घेतले, त्यात एक मुद्दा त्यांचा राहिला, देवाभाऊ अजून काय बघायचं त्यांनी. सगळ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली सर सकट. हा मुद्दा तुमच्या रॅलीला झाला. शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत सरसकट. आता त्यात अटीतटी काही नाही, सरसकट 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. हा मुद्दा त्यात राहिला. आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून बघायला गेलं तर पाऊस उघडलाय, पाऊस म्हणावासारखा झाला नाहीये, पण वरती पाऊस झाला, नदी व्हायला लागली. त्यावेळी आम्हाला जाणवलं की जर ही नदीचे पाणी जर आपण उचललं ना, आपण दुष्काळ भागात जात असेल, कवठेमहांकाळ असेल, आटपाडी खानापूर असेल, मिरज पूर्व भाग असेल, ह्या भागात जर पाणी आपण जर दिलं तर शेतकऱ्यांना थोडासा आधार होईल. पाणी किती दिवस टिकणार आहे माहित नाहीये, पण आम्ही देवाभाऊंच्याकडे गेलो. आम्ही त्यांना विनंती केली, भाऊ हे पाणी जर आता कर्नाटकला वाहून चाललेलं पाणी, हे जर आपण पाणी उचललं तर ताबडतोब आपणाला आधार मिळेल, शेतकऱ्यांना एक आधार चालू आहे. देवाभाऊंनी एका मिनिटाचा विचार न करता राधाकृष्ण विखे पाटलांना फोन केला आणि ताबडतोब म्हैसाळ योजना चालू करा. 10 कोटी रुपये भरायचे होते, 10 कोटी शासनाला ताबडतोब भरायला सांगितले आणि त्याच दिवशी संध्याकाळी पंप चालू केले. आज मला वाटतं म्हैसाळ चालू झालेले आहे. त्यामुळे हे शासन, हे प्रशासन, देवाभाऊ हे शेतकऱ्याच्या पाठीशी, आम्ही सगळे शेतकऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो, हे आपल्याला सांगायचं. आणि ही जी वास्तू झाली ही शेतकऱ्यांसाठी, ग्रामीण भागाच्या लोकांसाठी, विकासासाठी झालेली वास्तू आहे. ह्या वास्तूसाठी काय त्रागा केला, एवढा त्रागा केला. आम्हाला ही उद्घाटन सभा घ्यायची वेळ तिने आणली. किती लोक होते, काय लोक होते, एकाला तर मोजमाप करायला ठेवले. पक्षानं तेवढंच काम दिले आणि ते काम चांगलं करतात. त्यामुळे पक्षानं त्यांना किती लोक होते, काय लोक होते ह्याचा रिपोर्ट करण्यासाठी तेवढ्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे. काल बोलताना मी मंत्री महोदयांना विचारलं की असं जर उद्घाटन झालं की अनऑफिशियल उद्घाटन आहे, ते ऑफिशियल नाही आहे. काल जिल्हा परिषदेचा एक शिपाई तर नव्हता, त्याने ते उद्घाटन घेतलं. म्हणजे तिने काहीचा प्रयत्न केला की काहीतरी होणार आहे, काहीतरी घडते, आपण दाबून डिटून करायचा प्रयत्न करूया. मंत्री महोदय, असं जर उद्घाटन केलं असेल तर आपली पॉवर थोडी आपण वापरायलाच पाहिजे. कारण हे पैसे जे आले त्यावेळेला पंकजाताई मुंडे मंत्री होत्या, बरोबर आहे, त्यावेळी हे 5 कोटी रुपये आले आणि त्यानंतर मध्ये कोरोना आला, त्यामध्ये विलंब लागला, काही परमिशनसाठी विलंब लागला. त्यामुळं आज हे उद्घाटन रीतशीर शासनाच्या नियमानं आज झालं असं म्हणता येईल आपल्याला. काल उद्घाटन केलं, फीत कापली, कुठेतरी एक पेपर चिटकवला, नाव टाकले, सगळं झालं. आज काही पेपर दिसला नाही मला कुठं. म्हणजे उद्घाटन करायला तिने रीतशीर घ्यायचा प्रयत्न केला. नाव कोणाचं द्यायचं त्याबद्दल मी बोलत नाही, सदाभाऊनी त्याबद्दल बोललेच. भाऊ, एक सभागृहाला त्यांचं नाव आहे, आम्ही त्या बिल्डिंग काय पाडत नाहीये, जुन्या बिल्डिंगच्या सभागृहाला त्यांचं नाव आहे, मग दुसरं पण नाव आमचंच पाहिजे. म्हणून आम्ही विचार केला कोणच नको, आपण आपलं हे नाव देऊया. त्या पद्धतीनं आज मंत्री महोदय हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि आम्ही त्या हॉलचा आपण समारंभ साजरा केला. आता हे पैसे काय माझ्या बापाचे नाही आहेत, मी म्हणत नाही, शासनाचे पैसे आहेत. पण हे बापाचे पैसे वापरून जर विकास करायचा असेल, तुम्ही पण खासदार आहे सा, राहिलं उरलं सुरलं राहिलेलं आहे ते विकून तुम्ही काम करणार आहे का खासदारीचं जिल्ह्यामध्ये? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं त्यांना, बरोबर ना? काय राहिलंय हे शोधावं लागेल पहिलं. अरे हा पैसा तुम्ही खानदानी आहात, आजोबा हे ते सगळे तुमचे सगळे होते ते, पण ही भाषा करणं जरूर नव्हतं. माझी अपेक्षा नव्हती तुमच्याकडून ही भाषा येईल. कोण करतं? घरातले पैसे घालून विकास करतो. शासन कशासाठी, आपण कशासाठी निवडून दिलं गेलं? शासनाला दिलेला पैसा, आपल्या टॅक्स मधून गेलेला पैसा प्रत्येक इयर मधून वेगळ्या पद्धतीने आपण खाली आपल्या विकासासाठी आणण्यासाठी आमदार आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक आहेत. पण एक खासदारांनी सांगितलं की ह्याच्या बापाच्या पैशाने ही ती बिल्डिंग बांधली का? मी नाही बांधली बापाचा पैसा. पण इथून पुढे तुम्हाला तुमच्या बापाच्या पैशानंच तुम्हाला विकास करावा लागेल, हे ठामपणे सांगतो तुम्हाला. बोलताना संयम बाळगा, आपण सुशिक्षित आहात, उच्च आहात, आणि ही भाषा तुमच्यामध्ये येत असेल
तर हे जिल्ह्याचा अपमान आहे, हे मला पण सांगायचं आहे. आज मंत्री महोदयांनी मंत्री झाल्यापासून जवळजवळ 3-4 तीर्थक्षेत्र सुधारण्यासाठी आम्हाला पैसे दिले, ब गटात घेऊन आम्हाला पैसे दिले, 5-5 कोटी पैसे दिले आम्हाला. पैशाला कमी केलं नाही आपल्या जिल्ह्यासाठी. ह्या जिल्ह्याची ज्यांची नाळ जुळलेली आहे आणि ह्या माध्यमातून काम करत असताना निश्चितच आज मी प्रथमतः सगळ्यांच्या वतीनं मंत्री महोदय मी आपल्याला धन्यवाद देतो. दुपारपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता, गाडी इकडे त्या कुठांची वळत्या. या निर्लज्जाने प्रचार पण केला, काय फोन गेले तिकडं, मंत्री येणार नाही आहेत, कशा जात आहे, असे फोन पण झाले काही ठिकाणी. म्हणजे एवढं कृत्य, निर्लज्ज सारखं कृत्य करण्याची ही भूमिका ही धरली गेली. मी निश्चितच त्या बिल्डिंगचं काम करत असताना लवकर झालं पाहिजे, तर मध्ये कोरोनामध्ये सापडलो, त्यामुळे कोरोनामध्ये आपल्याला व्यत्यय आला. काय परमिशन होती, त्या परमिशनसाठी आपल्याला व्यत्यय आला. आणि हे सगळं करत आज थाटाची बिल्डिंग इथं थाटामाटाने इथं उभी आहे. ह्या बिल्डिंगच्या माध्यमातून निश्चितच मिरज तालुक्याच्या जनतेची चांगली सेवा होईल. एवढ्या स्कीम देवाभावाने दिल्यात, एवढ्या स्कीम मोदी साहेबांनी दिलेल्या आहेत. त्या स्कीम इथं आल्यानंतर सदस्य असतील त्यांनी सगळ्यांनी आपल्या ह्या स्कीम आपल्या जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती गट असेल मध्ये तिथं प्रामुख्यानं आपण न्या. काय अडचण आली असेल तर आम्ही आहोत, सदाभाऊ आहोत, आम्ही सगळे आमदार आहोत. निश्चित आम्ही मंत्री महोदयांना सांगेन की विनंती करेन की आम्हाला हे द्यावं लागेल, तुम्हाला हे करावं लागेल. पण ह्या दृष्टिकोनातून ह्याचं पावित्र्य राहिलं पाहिजे. ह्या बिल्डिंगमध्ये यायचं, 5 पैसे दिले नाहीत. हे सगळे मंत्री खानदानी मंत्री होते, सगळ्या राज्यात मंत्रिपद होतं यांचं. मग त्यावेळी आमची पंचायत समिती बांधायच्या कुणाच्या लक्षात आलं का? लक्षात आलं नाही कुणाच्या. आणि आम्ही बांधलं तेव्हा आहे ना पोटात गोळा उठला. आता ह्याचं उद्घाटन मग त्यांना करून द्यायचं नाही, बांधलं आम्ही, उद्घाटन नाही. मग सदाभाऊ घेतलं नारळ फोडण्यासाठी, आता आम्ही गडी ठेवलेत असं सदाभाऊ म्हणले. भाऊ असंच करू, आता इथून पुढे नारळ फोडण्यासाठी ह्या गड्यांनाच काम देऊ आपण विकास करत राहू. पण जनतेचा विकास आपल्याला करायचा आहे. आज ग्रामीण भागातले सगळे शेतकरीच आलेले आहेत. आज हे शेतकरी म्हटलं तर गोरेसाहेब, आज इथे कोण शेतकऱ्याने तिने हात वरून सांगावं की आमच्या गावाला पैसा मिळाला नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आपण काम करत असताना निश्चित मी आज ग्रामविकास मंत्री गोरेसाहेब इथे उपस्थित आहेत. इथून पुढं शासन आपलं आहे, केंद्रात आपलं आहे. मगाशी बजरंगभाऊ बोलता बोलता गेले की जी आता जी स्थापित पंचायत समिती आहे ही पंचायत समिती डुप्लिकेट आहे. पण निश्चितच मी सांगू इच्छितो, काही दिवसातच तुम्हाला ह्या पंचायत समितीमध्ये फरक झालेला दिसेल. त्यामुळं महायुतीचीच पंचायत समिती इथं स्थापित करायचा प्रयत्न गोरेसाहेब आम्हाला करून देतील, एवढं मी आपल्याला सांगतो. ह्या दृष्टिकोनातून मी काय जास्त बोलणार नाहीये, कारण अजून गोरेसाहेब बोलायचे. ह्या पंचायत समितीच्या उद्घाटन प्रसंगी काल एवढा हल्ला गोला की असं काय की आम्ही गेलो, पैसे आणले, आम्ही बांधले, आम्ही सगळं करतोय. अरे तुम्ही बांधलं असतं तर आम्ही नारळ फोडाय पण आलो नसतो. तुम्हाला नारळ फोडा, तुम्हाला शुभ दिला असं, चांगलं असं चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला शाबासकी दिली असते. आम्ही शाबासकी राहिली बोंबलत बाजूला. पण ह्यांच्या वक्तव्य दुसरीच असतात सगळी, की मी जिल्हा चालवतोय, मी तालुका चालवतोय, ह्या भाषणात चालतात ते लोक. 5 पैसे खर्च करायची तुमची ऐपत नाही, तुमची लायकी नाही आहे जनतेसाठी. आणि तुम्ही सांगताय आम्ही हे करू, आम्ही ते करू. पण विषय असा आहे की त्या विषयावर आपण जात नाहीये. आपण विकासाच्या माध्यमातून जाऊ. आपण आज देवाभावनी मध्ये MSCBचं कनेक्शन 7 HP ची कनेक्शन आपल्याला माफ केली. थोडा मोठा आधार दिला शेतकऱ्यांना. 7 HP मोटरचं फ्री, पाणी फ्री, वीज फ्री, एवढं सगळं केलं. आणि बाकीच्या गोष्टी भाऊनी सांगितल्या त्या सगळ्या केलेल्याच आहेत. त्यामध्ये कर्जमुक्ती आता सरसकट 2 लाख तुम्हाला फ्री केली, कुठली अट नाही आहे. म्हणजे ह्यांच्या मागे आपण थांबायचं का कोणाच्या मागे थांबायचं आहे? ह्यांचा इतिहास काढून बघा आपण. 5 पैसे कधी दिलेले नाही कोणाला. हा हिंमत मला दाखवा. आपण त्यातले मंत्री होता, ह्या तालुक्यातले पण काही मंत्री होते, म्हणे लोकशाही. आता हे मागे उद्घाटन झालं, हे लोकशाही झालं का? आज खरं शासनाच्या नियमानं लोकशाहीनं हे उद्घाटन झालं.
काल म्हणायचे लोकशाही केलं, लोकशाही आली, ह्याला लोकशाही समजत नाही. आपण पण मोठे मंत्री होता, आपण पण सगळे होता. आज महाराष्ट्र शासनाच्या संविधानमधून आपण करत असताना काम आपण बघायला पाहिजे, काय नियम आहे काय नियम नाही आहे. असे उद्घाटन पण आम्ही बरीच केली असती. मग पण विकास आम्हीच करतोय, उद्घाटन आम्हीच करतोय, पण कुठं गालबोट लागू नये ह्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी राहायला पाहिजे, एवढीच त्यांना मी विनंती करेन. आणि निश्चितच आज एवढ्या आपण मोठ्या संख्येने, एवढा वेळ झाला तरी मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातून आलेले सर्वजण, शेतकरी मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, कार्यकर्ते असतील, माझ्या माता बहिणी असतील, मी सगळ्यांना धन्यवाद देतो. परत एकदा माझ्या वतीनं गोरे साहेबांना धन्यवाद देतो की गोरे साहेब, आज तुम्ही येणं जरुरीच होतं आणि तुम्ही आलात. पण आल्यानंतर काहीतरी मागायला तर पाहिजे. लोकप्रतिनिधी आहे, मागो ना. नवीन जोड प्रशासकीय इमारतीसाठी आम्हाला 7 कोटी पाहिजेत. आम्हाला ह्याला जोड इमारत लागेल, एवढाच आमचा स्टाफ बसत नाहीये. आम्हाला जोड इमारत करायची आहे, त्यासाठी आम्हाला 7 कोटी पाहिजेत. परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे, त्याची रंगरौटणी करणे आणि त्या इमारतीमधली अंतर्गत सुविधा करणे, जुन्या बिल्डिंगमध्ये अंतर्गत सुधार करणे, त्यासाठी आम्हाला 1 कोटी पाहिजे. आणि लिफ्ट आणि जनरेटर आमचं राहिलं इथं. आता मगाशी आपण दुसऱ्या माळ्यावर चालतच गेलो होतो, तर त्याला लिफ्ट बसवायचे आणि एक जनरेटर, ह्यासाठी आम्हाला 25 लाख रुपये पाहिजेत. जास्त पैसे नाही आहेत, 8.8 कोटी लागणार आहेत आम्हाला. सरसकट 10 दिले तर अति उत्तमच आहे. त्यामुळे ही विनंती करतो आपणाला, आपण हे पैसे आम्हाला द्याल आणि ह्यामध्ये आणखीन तुपात साखर पडेल, चांगलं होईल, ह्या उद्देशानं आम्हाला काम करायला संधी आपण द्यावी, एवढीच विनंती करतो. परत एकदा सर्व मिरजकरांच्या वतीनं मी आपला धन्यवाद देतो, आभार मानतो.